हॅलो हॅलो. कोळी
नाही नाही, त्यांचं म्हणणं काय होतं की साक्षीदार कोण असं आपण म्हटलंच नाही. त्यांना शंका आहे आपण साक्षीदार विचारलाय की नाही, बरोबर ना? त्यांनी काय म्हटलंय, त्यांचा प्रश्न काय, ज्याप्रमाणे विष्णूने 10 अवतार घेतले, त्यांनी 10 अवतार आपल्याला सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे 4 युगात अवतार घेणारा देव कोण? त्यांनी आपल्याला देव विचारलेला आहे व त्याला साक्षी कोण, बरोबर? नंतर बाजू विचारतात त्यांना आपण साक्षी विचारले की नाही, म्हणजे त्यांना शंका की आपण साक्षी विचारले की नाही. हॅलो, आम्ही ज्या वेळेला हरजितीची बारी हा विषय मागे राहिला, पण ज्या वेळेला साध्या जरी बारी असल्या तरी आपण एकमेकाला प्रश्न का विचारतो की प्रत्येक शाहिराची स्मरणशक्ती किती आहे ही पाहण्यासाठी किंवा त्याने उत्तर देतात की नाही हे पाहण्यासाठी आपण विचारतो. जर तुम्हाला तसं जर वाटत असेल तर पुढच्या वेळेला तुम्ही कुठेही भेटा, हाच प्रश्न टाका, हाच उत्तर, आणि आजही तुम्ही बोललात तर पुरावासहित दिल्याशिवाय इथं हलणार नाही. दुसरी गोष्ट सांगतो, तुम्हाला गाढव आणि गाढव आणि गाढव, तुम्ही काय गाढव आहो? यातला फरकच काय समजला? तुम्हाला फरकच नाही समजला, अर्थच समजला नाही बुवाना. तुम्ही कवाड्या गाताय, कवाड्या काय आलात की नाच करायला आलात? बुवा, आतापर्यंत असं झालं नाही की आमच्या गुरुवर्याने जी कविता लिहिली आणि तिची यमकोटिका नाही, असं आम्हाला अजून कोणी भेटलं नाही. हे पहिल्यांदा. अहो कवीश्वर गाढवा, नाव लौकिक वाढवा, यमकोटिका होती. याने आमच्या गुरुवर्याने शिकवू नये. यांनी 75 वर्ष सांगताय ना तुम्ही फक्त आमच्या कवितेचा अभ्यास करा, माझ्या गुरुवर्यांच्या कवितेचा पूर्णपणे टोटली अभ्यास करा आणि कविताच्या शब्दांचं उच्चार बघा कसे आहेत. तुम्ही नुसत्या कवाड्या का नाच करायला काट देताय, तुमचा काट काय कणा मोडून टाकीन. सुभाष बुवा ऐका, प्रत्येक बारीला एकच शब्द येतोय, मानेवर ओझं दिलंय, मानेवर ओझं दिलंय. मला वाटतं आता शाहिरांना पश्चाताप झालाय की हा शब्द का बोललो आपण. बरोबर आहे, तर शाहिरांना ओझा झालाय. काय माहितीये, ज्ञानाचा ओझा आम्हाला कधी ओर होत नाही. आमच्या गुरुने आम्हाला ज्ञानाचा अमृत चांगल्या प्रकारे पाजलेला आहे आणि त्या ज्ञानानुसार आम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्ही तुमची भाषा तुमच्याकडे असू द्या, आलं का लक्षात? आम्ही कधी तुम्हाला वाईट म्हणा. काय माहितीये, आम्ही 1975 पासून कार्यक्रम करतोय हे मी सांगितलं, आणि आतापर्यंत आमच्या मांड्यावर कोणी ओझं ठेवलं नाही, ते मी स्पष्ट सांगितलं तुम्हाला. काय माहितीये, ज्ञानाचं ओझं हे आम्हाला मान्य आहे. ज्ञानाचं ओझं प्रत्येक प्रतिस्पर्धी शाळेत ठेवतोच, पण याचा अर्थ हे नव्हे की मी बोललो 1975 पासून आम्ही कार्यक्रम करतोय. काय माहितीये, आमच्याही गुरुने आम्हाला शिकवलं, व्यवस्थित शिकवलंय. यमकोटिका कशी असावी ह्याचं ज्ञान मला चांगलं आहे आणि माझ्याही गुरुनी मला शिकवलंय. आणि काय माहिती, यमकोटिका कशी असावी, तुम्ही आता बघाशी बारी जो चालू केली तेव्हा जे सुरुवात केली तर ती सुरुवात कशी तुमची होती? तुमच्या कुठच्याही गाण्याला यमकोटिका होती का? कुठले गाणे तुम्ही गायली? तुम्ही आईबाबाच लावत नाही, बिना आईबाबाची गाणी गाताय, त्या कवाडी सारखे काठ गाताय. असे तुम्हाला 100 काठ गाऊ जातो आम्ही. तेवढे माझे गुरुवारे आणि शाहीर सक्षम आहेत. तुम्ही कधी ह्याच्या पुढे भेटा, तुम्हाला काय ना ते दाखवण्याची तयारी आमच्यात आहे. आम्ही काय सांगितलं माहितीये, आम्ही आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे तुम्हाला त्याचं उत्तर दिले. अल्पबुद्धीप्रमाणे नाही, ठोसपणे उत्तर दिलेलं आहे. पुरावा आता पुरावा सादर करू, जर हिंमत असेल तर आपण तो उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. शाहिरांनी केला का? काय माहितीये, आरतीचा विषय नाही. काय माहितीये, आम्ही जो प्रश्न टाकला त्याचं तुम्ही काही काडीचं देखील विश्लेषण केलेलं नाही, काही विश्लेषण तुम्ही केलं नाहीये.
प्रश्नाचं विश्लेषण करायचं व्हायला असतं. पाहिजे ना. व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. मग आम्ही आमच्या परिणाम केलाय, आमच्या परिणामी केलंय ते उत्तर. तुम्हाला नाही जमलं तर नाही सांगा, पण नाही पटत नाही त्याच्यावरती सांगा. चर्चा करायची आम्ही गरज हे नाही. पण सांगितलं तुम्हाला पटलं नाही तर आम्ही मग मान्य करणार नाही. म्हणजे आम्ही ठरवून टाकणार नाही की तुम्हाला पटलंच पाहिजे म्हणून. पण तुम्ही आमच्या प्रश्नाचा जरी बाजूला पण फिरत नाही. हॅलो, ज्या वेळेला शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न देतात त्यावेळेला विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर लिहायचंच असतं. का माहिती आहे, ते चूक की बरोबर ते शिक्षक ठरवत असतात, तो विद्यार्थी ठरवत नसतो. बरोबर आहे. मग तो शिक्षक काय बोलतात माहितीये का, ह्या विद्यार्थ्याचा अभ्यास किती आहे तो आपण जाणून घेऊया, म्हणून ही प्रश्न उत्तराचा संच चाललेला असतो. बरोबर आहे काय ना. माहिती आहे, मानेवर झोका ठेवलाय. एक मिनिट, मानेवर ओझं कुठलं आहे, ज्ञानाचं ओझं. ज्ञानाचा. आम्हालाही कळतंय, आम्ही पण त्या ज्ञानामध्ये आहोत. आमच्या गुरुने दिलंय आम्हाला ज्ञान. आम्ही काय बिना ज्ञानाविना काय इथं रंगमंचावरती उभे नाही राहिलो. बुवा सुभाष बुवा, कसं माहितीये ह्या मागच्या वारीला शाहिरांनी काय केलं, महाराजांवरती गीत गायलं. परंतु महाराजांना घोरपडी मधला आणि मगरी मधला फरकच समजला नाही. त्याने घोडपडी एकदा बोलतात मगर, होय. एकदा बोलतात घोडपड. अरे घोडपडीवरती आम्ही मान्य करू. नाही पण त्यांच्या इतिहासात मगर असू शकते. त्यांचा इतिहास माहितीये का, त्यांच्या गुरुनी त्यांना ज्ञान दिलं तेवढं. भरपूर दिलंय. कसं आहे, घोरपड आणि मगर याच्यामधला जर फरक समजत नसेल आता तर त्याचा पुढे नाही मी बोलत. त्यांचा अभ्यास त्यांनीच करायचं. होय, बरोबर आहे. हा. 4 काय 7 वाऱ्या करू, 7 काय 14 वाऱ्या करण्याची या रामचंद्र बुवाच्या शिक्षकांची तयारी. बुवा जाणार नाही घरामध्ये. बुवा शांत व्हा. का माहितीये का, एखाद्या शाहिराने एवढा साठा रामचंद्र दत्तरावनी आमच्याकडे ठेवलेला आहे आणि तेवढा कवित्व आहे. तुम्ही काशीराम कुमारांच्या अजून कवित्व तो मगाशी चढीचा गण तोच गायले. तुमच्याकडे काय आहे ते का, आमच्या गुरुवार याचा नवीन आहे. काय माहितीये का, एखाद्या शाहिराने कविता गायली तर त्याला छाप असलाच पाहिजे. बरोबर आहे. पण हे कवायला गायलं, काय गायलं, कुठला तरी रिमिक्स घेऊन रिमिक्स घ्या. आम्ही नाही बोलत नाही, आता रिमिक्सचीच बाजू आहे. रिमिक्स घ्या, परंतु त्याला छाप असला पाहिजे. कुणाची कविता आहे कुणाची नाही ही समजलीच पाहिजे. जर तुम्हाला गुरुचं ज्ञान नाही तर तुम्ही काय गुरु लावाल. ह्याला आई बाप नसेल. बुवा आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये ना, तिसरी वारी आमच्या म्हणजे विसरले होते का यांची तिसरी वारी आहे ती. तिसरी वारी आहे ती होऊन जाऊ द्या. तिसरी वारी ते म्हटले तिसरी वारीला आम्ही बघतो काय ते. एक लक्षात घ्या, तिसरी वारी तुम्ही करा कारण तुमचाच अधिकार असतो. पण आम्ही पाटेचा पद घेतल्यानंतर तुम्ही किती बोलणार तरी तो तुमचंच खरं, हे एक लक्षात ठेवा. ऐका, विषय कसा माहिती आहे, मगाशी आपण एक पद गायला होता गाढवा म्हणून. ते कळलं नाही, कमी पडली. गाढवा आणि गाढवा आता फरक समजला नाही बुवाना. आणि यमोकोटिका तू ते म्हटले यमोकोटिका जुळत नाही. तुम्ही जर का शाहीर असाल तर यमोकोटिका जुळते की नाही.
तो गाढव नाही गाढव नका म्हणून त्याला ती हेमकुटिका तुम्हाला पाहिजे तर मी प्रत देतो तुम्हाला प्रत देणं गरजेचंच आहे. त्या कवितेची प्रत देतो तपासून बघा आणि तुम्हाला त्याचा मर्म समजेल. रामचंद्र मोहनी लिहिलेल्या कवितेचा जर का कुठला शब्दाचा अर्थ चुकीचा असेल तर आज काय कधी पण भेटा. कार्यक्रम बंद करी. बघाचपासून तुम्ही ओझ बोलताय. ओझ काय आहे ना ओझ काय हे आज कार्यक्रमाला नाही आता तुमच्या मान्यावर तुम्ही ओझ ऐका ना तुमच्या मान्यावर तुम्ही ओझ देऊन जा. आता यांच्या ते ओझ मी तुम्हाला देऊन जा. अहो प्रवीण बुवा प्रश्नाच्या आजूबाजूला आलेच नाही तो ओझच आहे त्यांच्यावर. आपण तो ओझा उतरलेला आहे आणि हे मान्य करत नाही त्याला ना मन लागतं तसं. ठीक आहे तुम्हाला ओझ देऊन जाणार. जातेवेळी एकच सांगतोय तुम्हाला ओझ मी देऊन जाणार आहे आणि हे ओझ जर पुढच्या 10 वर्षापर्यंत जर तुम्हाला हे ओझ कमी करता आलं तर मला फक्त करून दाखवा. ही माझी तुम्हाला चॅलेंज आहे. आमचा नाद करायचा नाही. आपला ज्ञानरूपी वजा घेऊन वावलेला आहे का नाही तर परत म्हणतो पाण्यामध्ये वाहून गेलेत म्हणून. ओझा घेऊन वावले. आपला वजा घेऊन वाहून गेले. हा वाहून गेले. ओझ्याच्या वजनाने डुबणार तर नाही ना. नाही आणि आमच्या वजन आम्ही त्याचा काठोकाठ तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर कसं माहिती का मान्य नाही म्हणून अंगाची आग झाले. काय माहितीये ओझ पुढे येणार आहे. हे गाणं संपल्यानंतर आणखी एक ओझं येणार आहे. घेण्याची ताकद आहे. गुरु शुभ सदाच्या चरणी Yeah.
हा सवाले म्हणा काय वाटलं? बटावले म्हणा की आपण सदासजी यांच्या मानव ओझा ठेवून सरळ जा. रामचंद्र शक्य नाही, शक्य नाही. रामचंद्र मोहनच्या कवित्वाला तुम्ही तोड देऊ शकत नाही. आता मागाशी तुम्ही ते काय ते कवाळी सिस्टम नाश सिस्टम हे करत होता. काठ देत होता काठ हो हे काय तुम्ही काय नाचाला आलात का कवाड्या करायला जा जिरे हो सोडावं सगळं. तमाशा कसा असावा याचा अभ्यास घ्या. आणखी भवानी हे पण सांगितलं तिसरी बारी आमची आहे. ते जगाला माहित आहे तिसरी बारीच्या नंतर वाली कोण नसतो म्हणून काय पण बोलणार. वेळ आल्यास चौथी बारी घे आणि शाप सापाडा उचून टाकी. बोला. मगाशीच बोललो तुमच्या वाल्यावरती मी ओझा ठेवून जाणार आहे आणि हा ओझा तुम्ही मगाशी काहीतरी बोलत होता 75 वर्ष. हा हे 75 वर्ष आज ओझा तुमच्या वाल्यावरती आहे आहे आणि आजपर्यंत आणि राहणार आहे ते उतरलंच नाही. आणि राहणार पण आहे. राहणार पण आहे. हा. आणि ते तुम्ही उतरू पण करू शकत नाही. ऐका फक्त. अरे देवाच्या मानी जावे निघून भूतळावाने. आज तुमचं नाव घेऊनच सांगतो बटावले बुवा. कान उघडे ठेवा. तुम्ही मगाशी सांगितलं ना आता तुमचे कान उघडे ठेवा नाही तर मेकून काढायची वेळ येईल. तो पद गातोय या पदाला जर उत्तर दिलं तर तुमचे वस्ताद गुरुवर आहे आणि तुम्ही खरोखर सक्षम म्हणून समजेल. आपण तो पद गातोय. हा पद पूर्ण पटवून देणार आहे आणि पदाचा अर्थानर्थ लक्षात ठेवा. त्या नुसते कावळ्यांचे कट्टे नाही तो सोडावं हे असले किती आलेली गेले. बोलवा कसं माहिती आहे हा पब्लिक उठून गेल्यानंतर तुम्ही तिसरी बारी करा काही करा. अहो त्यांच्या बारीला पब्लिक अहो म्हणून तर बोललो ना तिसऱ्या बारीच्या नंतर वाली कोण आहे का ऐकायला. सध्या कसं माहिती आहे सुभाष बा पुढे या तुम्ही मागे नका मी लावू. आहे ना पोरांना सध्या IPL चालू आहे. पोरांना पुढं करायचे ना म्हणून आपण जरा मागे राहिलं सध्या बरं. हे जरा जास्त होत करायला लागले मग आपल्याला पुढे यायलाच लागतो. थोडं जास्त करून द्या तेवढी त्याला नमवायची. ना स्मरणशक्ती आपल्या सण करण्याची आहे. हे षडव्यावरमध्ये नमवायची ताकद आहे. एवढी स्मरणशक्ती आहे. हा. हा. म्हणून ते मी हे पद गातोय. हा. जर तुमच्यामध्ये तेवढी हिंमत असेल तुमच्या गुरुवरामध्ये असेल या तुमच्यामध्ये असेल पदाचा उत्तर द्या. पदाचा उत्तर द्या. या पदाचं फक्त तुम्ही उत्तर पदाच्या मागून या पदाच्या मागून या तुम्ही. मागून या. हाय आले देवांच्या मानी जावे भूतळावाने. प्रॉब्लेम असा आहे की आपला आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. मगाशी त्यांनी संभाषण करताना सांगितलं म्हणण्याप्रमाणे काय मेकून काढायचं आहे का. नाही ते म्हणतात तुम्ही काय गाताय म्हणजे आम्हाला कळत नाही. अहो कळत नाही म्हणजे जरा जवळून बसा. तुमची पहिल्यापासून आता दुसरी बारी झाली पूर्णपणे मी शांतपणे तुमच्या समोर येऊन ऐकत होतो. मला लाज शिवाय घाला मला समाधान असतो.
मी काय कंटिन्यू ते चालू असतं ना, कारण का पुढेवाले मला शिवाय घालतच असतात, त्यामुळे मला काय ते वेगळं वाटत नाही, त्यामुळे मी समोर होत असतो. मग तुमच्या कानात मेकूट झाला असता तर चालला तो इथं पुढे येऊन बसा. चालू झाले. तुमचा आवाज त्या डांबरी रोड पर्यंत जातो, पण ह्यांच्या कानात कानात आहे. नाही आता बेकूट निघत चाललाय, जाईल आता कानात जाईल. आता ही तिसरी बारी आहे, हा आवाज नक्की जाणार. याच्या पुढे अत्रीवरून आता पण खेळत चालू आहे ना, क्रिकेट नाही पंच नाही, कारण हरजीतची बारी नाही आहे, आज साधे बारी आहे, त्यामुळे पंच नाही. हे कसं माहितीये का पुढं अत्रेवरून पंच असती त्या खेळांच्या वेळा, आता 6 देवांच्या स्टंप घरी पाहिजे अमृत प्याला. 6 देवांच्या मातेने स्टंप दिलेला आहे आणि अमृत प्याला पाजलेला आहे. आईने संख्या घेता इंद्र शस्त्र
जो सूर्य तुम्हाला दिसतोय त्याची नामाकळी चालू आहे. हा. तिनं नमयाबाच्या दृष्टीचा पडाली विकेटही पडले. विकेट पडली. हा विकेट पडली आणि त्रिलोकाला भय देणारी क्रिकेटही नडली. नक्की कुणाला नडली? त्रिलोकास. असं नाही ना कोणाला काय नडली वगैरे. कोण नडली तुम्ही बघते. हनुमंत चिरबा हनुमंत होता. नित्य वायुती खेळण्यासाठी गती होती फार. अंजनीला पाता झाला शून्यावर. आता शून्यावरती गाड कोण झालाय समजलं का तुम्हाला? आता राघू शून्यावरती गाड झालाय. हनुमंत जेवढा बनावती आला चालू
मनापासून ओझं ओझं बोलताय ना. आता जो पद गायलेला आहे त्याच्या मागून आहे ना खरं तुम्ही जरा तरी या लय समाधान वाटत. 75 वर्षाचं ओझं ठेवलं ते आले तर हे काय ना हो. टायमिंग संपलाय टायमिंग संपला तरी आज हनुमान जयंती उत्सवानुसार आपण कार्यक्रम करत आहोत. हनुमान रायाचं एक पद गायचं आणि नंतर एक ग्रामस्थांना माझी विनंती आहे पुढची बारी देणार की नाही ना 10 मिनिटं वाढवून घेतो. भुपाडी गावकर पण हनुमंता राहायचं एक पद गायचं आहे. ग्रामस्थांना विनंती करतोय आम्ही. हनुमंत राहायचं घेऊन पाठवतो घेऊन
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मला सांगितलं आम्ही 7 वाऱ्या पण करू. माझी काय 7 काय 14 वाऱ्या करायची तयारी आहे हो आता पण तो विषय आता पाटेचा पद गायल्यानंतर विषय संपलेला आहे. पाटेचा आपण ग्रामस्थाला विचारलेलं पाटेचा पद गायल्यानंतर प्रतिस्पर्धी शाहीर तुरवाडे ह्यांनी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं भान ठेवून आणि त्यांच्या गुरुवारांनी त्यांना काय शिकवलं असेल त्या पद्धतीने त्याने राहावं. कारण का पाटेचा पद झाल्यानंतर कसं काय बोलावं हे निश्चितपणे त्या अनुभव आहेत त्याला माहित आहे. नेमकं काय जे ओझं ठेवलंय ते पुढच्या वेळेला कुठे भेटतील तेव्हा आपण ते ओझं निश्चितपणे 75 वर्षापूर्वी त्याला पुढच्या वेळेला भेटू तेव्हा कोणावर कोणी ओझं ठेवलं ते आपण ठरवू. ठीक आहे. मानसा तू माणूस बल हे बोल साधू संतांचे सावधान आता तरी होना कुणा पंतांचे क्षण मोलाचा कर विचार बोलाचा आहे अति ठोलाचा ध्यान दरावना पुढे आहे काळाचा धोका पुढे आहे काळाचा धोका पुढे आहे काळाचा धोका पुढे आहे काळाचा धोका